रमा, रमा, रमा. हो अगं मी त्यालाच भेटायला आले आता. सिद्धार्थ, सिद्धार्थ, सिद्धार्थ काय झालंय? प्रियंका, सिद्धार्थ, सिद्धार्थ, अरे सिद्धार्थ उठ. खुशी बघायला काय झालं? अगं सणकून ताप भरला याला. पण हा इथे. सिद्धार्थ, सिद्धार्थ चल, चला घेऊन चल आतमध्ये. सिद्धार्थ, सिद्धार्थ, सिद्धार्थ उठ. पेपरवर्क रेडी आहे, पण एवढ्या गडबडीने हे सर्व करण्याची काय गरज होती? हे बघा, हा निर्णय सर्वस्वी माझा आहे आणि यासाठी मी कोणालाही म्हणजे अगदी आईशी सुद्धा हे डिस्कस करावं किंवा सल्ला मसलत करावं असं मला तरी नाही वाटत. हे पेपर तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता. थँक्यू. गुड लक फॉर युअर फ्युचर. थँक्यू. या. थँक्स. हो ठीक आहे, ठीक आहे. हा ए सिद्धार्थ, रमा, रमा, सिद्धार्थ, रमा. सिद्धार्थ, सिद्धार्थ. मावशी, प्रियंका तुम्ही? रमाचं नाव घेत होतास? काय बडबडतोयस तू? मी रमाचं नाव घेतलं मी. you didn't even realize. Okay, okay, fine. मला एक सांग सिद्धार्थ, काय झालं होतं नक्की? तू तू अचानक असा चाराकडे चक्कर येऊन का पडला होतास? केवढा ताप होता अरे तुझ्या अंगात अजूनही आहे. हा नक्की काय झालं? मला मी पाहिलं की. काय पाहिलंस? कुणाला पाहिलंस? अगं मी एक स्वप्न बघितलं असेल. मग झोपेत चालत गेलो असेन आणि पडलो असेन. असं होऊ शकतं. एक मिनिट, होऊ शकतं. हाऊ कुड यू बी सो कॅज्युअल अबाउट इट सिद्धार्थ? आय मीन थिंक अबाउट इट. तू तू एवढा तापाने फणफणलायस अँड द वे यू आर टॉकिंग जस्ट. अगं ताप होता, आता नाही. आय एम परफेक्टली फाईन. प्लीज सिद्धार्थ एक मिनिट, तू तू अजिबात कुठेही जाणार नाही असा. इनफ इज इनफ. अगं मला हॉस्पिटलला जायचंय. मी कळवलंय हॉस्पिटलला तुझी तब्येत बरी नाहीये, तू आज येणार नाहीस म्हणून. आणि बाकीचे डॉक्टर आहेत तिथे, बघून घेतील ते सगळं. एक दिवस नाही गेलास ना तर काही बिघडणार नाहीये, समजलं? अगं असं काय म्हणतेस ग? मला जायचंय हॉस्पिटलला. इट्स इम्पॉर्टंट. मावशी जाऊ देत त्याला. उद्या एंगेजमेंट आहे, ती पण कॅन्सल करू, कारण हॉस्पिटलला जाणं जास्त महत्वाचं आहे ना. ठीक आहे? असं म्हणालो का मी प्रियंका? ठीक आहे, नाही जात, आराम करतो मी बस. आणि उद्या सगळं ठरवल्याप्रमाणे होणार आहे. डोंट वरी अबाउट. प्रॉमिस? आय प्रॉमिस. तू तू तर आराम कर, झोपून राहा प्लीज. ठीक. चल.
छान डोळे बंद कर. ओके. चल पडू देत त्याला. मावशी मावशी अहो काय झालं? काही नाही, तू हो पुढे, मी आलेच. झोप 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 झोप, डोळे बंद कर. साहब साहब ओ साहब साहब, लगता है तुमने मेरे को पहचान नहीं. मैं संपत, वो अपना चिनप्पा है ना, झाड़ू वाला, उसकी छोकरी वो लक्ष्मी, तथा दोस्त में साहब. साहब आपसे बात करना है इम्पोर्टेंट. साहब वो भाई वो भाई डेंजर है साहब, नहीं डेंजर है. आप अच्छा आदमी है, पर ती भाई नहीं साहब, शैतान है शैतान. सब खत्म कर देगी साहब, सब खत्म कर देगी साहब. तिच्याविषयी एक शब्द जरी तोंडातून काढलास ना, तुझा जीव घेईन मी. कळलं? मेरी जान का छोड़ो साहब, अपनी जान संभालो. हे बघू मी. बघ ना. छान झालंय. पण मावशी तुम्ही कशाला एकट्याने एवढं सगळं करायचं? मला सांगायचं ना. राहू देत ग. द्या मी पण करते. कर. अगं अगं तसे नाही, थांब. हे बघ, हे असे घे. हं? आणि घे, अजून घे थोडेसे. अगं कमालच आहे बाई, पोरी ना तुम्ही आजकालच्या. खरंच मी खरं सांगू का, मला खरंच काही जमत नाही यातलं, आणि जमेल असंही वाटत नाहीये बरं का. पण तुम्ही कशाला घाट घातला घरी? मला सांगायचं, आपण ऑर्डर केली असती ना मार्केटमधून. अगं बाजारातल्या लाडूंना काही चव असते का घरच्यासारखी? विकण्यासाठी केलेले लाडू ते. हे बरोबर आहे. आणि तुला सांगते, सिद्धार्थ आणि निरंजनला की नाही माझ्या हातचे लाडू खूप आवडतात. लहानपणी जेव्हा मी करायचे ना लाडू, तेव्हा दोघं जण इतका दंगा करायचे ना की बस. आणि सिद्धार्थ ना अर्ध्या लाडवावरून सुद्धा भांडायचा निरंजनशी.
हं? अगं रड रड रडायचा आणि चिडायचा काय काय विचारू नको. हा डॉक्टर सिद्धार्थ वजे हो. आय कांट बिलीव्ह इट. विचार त्याला, सांगेल तुला तो. आणि आणि निरंजन दादा काय करायचं मग? निरंजन हा निरंजन माझा अगदी गुणी बाळ. हं. तो ना ज्या लाडूवरून भांडण झालेलं असेल ना हा. त्यातलाच अर्धा लाडू तोडायचा आणि त्याच्या तोंडात घालायचा. सो स्वीट. मग दोघांची बट्टी व्हायची बघ. मावशी या दोघांचं रिलेशनशिप खूप स्ट्रॉंग आहे ना. हो खूपच. अगं आजकाल की नाही सख्खे भाऊ पक्के वैरी असतात. आता मी बघते ना सगळीकडे. पण हे दोघ जण मात्र सख्खे नसून सुद्धा ना एकमेकांसाठी काहीही करायला तयार असतात. अगदी जीवाला जीव देतात बघ. पण आजकाल त्यांच्यामध्ये जो दुरावा आलाय ना त्यामुळे खूप वाईट वाटतं ग. असं वाटतं की लहानपणी जशी त्यांची बट्टी व्हायची ना तशी पटकन बट्टी होऊन जावी. होईल मावशी, अगदी तशी होईल. डोंट वरी. हे बघा मी काय केलंय. बरंय, सिद्धार्थलाच खायला देते बघा. त्यालाच देणार आहे मी. बघूया प्रेमिकीने त्याच. असं बघतोयस काय माझ्याकडे? चिंच खाणार का? हा या चिंचा सदा घेऊन आला. तो आपला अँब्युलन्स ड्रायव्हर आहे ना. हो नाईस. मला चिंचा खूप आवडतात लहानपणापासून. नंदू नंदू चिंचा आणायचा माझ्यासाठी. मला अंधुक अंधुक आठवतंय. नंदू झाडावर चढायचा. ए नंदू, अरे हे बघ इकडे, ये ये इकडे. चिंचा तोडायचा पुढे पुढे ये, ये. आणि मी वेचायची. अरे खूप चिंच आहे तिकडे काढ. पण तो गेला. इकडे पुढे पुढे, अजूनही पुढे पुढे. आठवणीतूनही आणि नंदू. माझं सगळं नेहमी हरवतच. पण तुला माहितीये माझं जे जे हरवलंय ना ते मला सगळं मिळणार आहे. मी मिळवणार आहे. आज नाही तर उद्या. घे. मस्त आहेत बघ. सिद्धार्थ, ए सिद्धार्थ. सिद्धार्थ, सिद्धार्थ आत आहेस का? सिद्धार्थ, सिद्ध. कुठे गेला? मैथिली काय सर? काल रात्रीचं फुटेज दाखव सीसीटीव्हीच. हो.
हे काय झालंय? माहित नाही सर, हे असं का दिसतंय धूर किंवा धुक्यासारखं? हेच मला कळत नाही. हॉस्पिटलमध्ये धुकं कशामुळे झालं? अहो सर, पण काल असं काही झालंच नव्हतं. हे ज्यावेळेचं फुटेज आहे त्यावेळी इथेच होते मी. हॉस्पिटलमध्ये जर धुकं असलं असतं तर दिसलं असतं मला. अडथळे आहेत, हे सगळे अडथळे आहेत आपल्याला एकमेकांपासून दूर करण्याचे. राजा राणीच्या गोष्टीत असतात ना तसेच. पण अडथळे नसले तर ती राजा राणीची गोष्ट कशी होईल? एक लक्षात ठेव, काहीही झालं तरी राजा आणि राणीने एकमेकांचा हात सोडायचा नसतो. तो घट्ट धरून ठेवायचा, कारण गोष्टीच्या शेवटी राजा आणि राणी एकत्र येतातच. आपणही असेच एकत्र येणार लवकरच. फक्त तू माझा हात घट्ट धरून ठेवा.